एखाद्या राजकीय नेत्याचा कार्यक्रम म्हणजे काय तर नेता येतो, कार्यकर्ते त्यांच्या जोशात स्वागत करतात, नेता भाषणाला उभा राहतो, विरोधकांना पोट भरून शिव्या घालतो, कार्यकर्ते नाचतात, लोक टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, कार्यक्रम संपतो. देशातल्या राजकारणाची ही स्टाईल आहे. राजकीय नेत्यांचा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचा इव्हेंटच. त्या कार्यक्रमाचं यश त्या नेत्याच्या भाषणावरून ठरतं. नेत्याने भाषण गाजवलं तर कार्यक्रम सक्सेसफुल झाला, नेता मोठा झाला. हा पायंडा देशातल्या राजकारणाने आतापर्यंत घालून दिलेला आहे. खरं तर 22 ऑगस्टला पुण्यामध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम होतो. छात्रो के गुंज असं या कार्यक्रमाचं नाव. आता विरोधी पक्षनेता 2 वर्षांनी पुण्यात येणार म्हणून कार्यकर्त्यांनी जबरदस्त तयारी केलेली. पुण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले. सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तयार करण्यात आलं. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे फुल राजकीय इव्हेंट होणार अशी चर्चा होती. इकडे सत्ताधारी भाजपने देखील तयारी केली. भाजपने कार्यक्रमाआधी ज्या प्रकारे वातावरण निर्मिती केलेली, त्या माध्यमातून राहुल गांधींची बिल्डिंग सेट करण्यात आली असं बोललं जात होतं. भाजपने अडकवलेल्या ट्रॅपमध्ये राहुल गांधी सहज अडकणार अशी देखील चर्चा होती. पण घडलं काय, तर राहुल गांधी पुण्यात आली, त्यांचा कार्यक्रम झाला, कार्यक्रम गाजला सुद्धा, पण कारण वेगळंच ठरलं. राहुल गांधीचा कार्यक्रम गाजला यामागचं कारण स्वतः राहुल गांधी नव्हते. इथे त्यांचा कार्यक्रम वेगळा ठरला. राहुल गांधींनी पुण्याच्या या कार्यक्रमातून देशाच्या राजकारणाची स्टाईल बदलली असं म्हटलं जात आहे. भाजपने राहुल गांधीसाठी लावलेल्या ट्रॅपमध्ये स्वतः भाजपच अडकला अशी चर्चा होती. पण हा विषय नेमका आहे काय? राहुल गांधींच्या कार्यक्रमात असं काय घडलंय ज्यामुळे भाजपचे पाशे उलटे पडल्याचं म्हटलं जातंय? राहुल गांधींनी पुण्याच्या कार्यक्रमातून देशाच्या राजकारणाची स्टाईल बदलल्याची चर्चा का होती? त्यांच्या या कार्यक्रमात भविष्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात? सगळा विषय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. सुरुवातीला कार्यक्रमाच्या आधी भाजपने राहुल गांधीसाठी ट्रॅप कशा प्रकारे सेट केला होता हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. मुळात भाजपचा प्रयत्न काय होता, तर राहुल गांधीचा हा कार्यक्रम राजकीय कसा आहे हे दाखवून देणं. कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. फडणवीस असे म्हणाले होते की राहुल गांधी हे पुण्यात त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी येतात. जे विद्यार्थी काँग्रेसची विचारधारा मानतात त्यांना त्या कार्यक्रमाला बोलवण्यात आले. फडणवीसांनी राहुल गांधीवर सिलेक्टिव्ह लोकांना बोलवण्याचा आरोप केला होता. त्याचवेळी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून सुद्धा राहुल गांधीवर गंभीर असे आरोप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लोकांना पैसे देऊन बोलवण्यात आले असा थेटपणे आरोप नवनाथ बन यांनी केलेला. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री सुद्धा पुण्यामध्ये मोठा राडा झाला. सीओईपी कॉलेजच्या परिसरात एबीव्हीपी आणि युथ काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले. थोडक्यात कार्यक्रमाआधी राजकारण झालं, ज्यातून भाजपने राहुल गांधी यांच्यासाठी ट्रॅप सेट केला होता. समजा राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात पॉलिटिकल मुद्द्यावर बोलले असते तर ते अलगदपणे या ट्रॅपमध्ये अडकले असते. राहुल गांधी हे फक्त राजकारण करण्यासाठी आलेले नव्हते, हा भाजपचा आरोप त्या ठिकाणी यशस्वी झाला असता. पण राहुल गांधींनी जे काही केलं त्यामुळे भाजपचे हे सगळे फासे उलटे पडल्याचं दिसून येते. राहुल गांधींनी नेमकं काय केलं, तर राहुल गांधींनी पुण्याच्या कार्यक्रमात केलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी राजकीय भाषणच केलं नाही. राहुल गांधींनी या कार्यक्रमात फक्त महिलांचे मुद्दे मांडले. त्यांनी तरुण मुलींना स्टेजवर बोलावलं, त्यांना बोलण्यासाठी माईक दिला. आता या मुली कोण होत्या, तर राज्याच्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेल्या मुली. कोणी पालघरमधून आलं होतं, कोणी मराठवाड्यातून आलेलं, तर कोणी विदर्भातून आलेलं. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या या मुली हॉस्टेलमध्ये राहतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या मुलींचे असंख्य प्रश्न असतात, त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतात. या आव्हानांचा सामना करून ते इथपर्यंत आलेले असतात. राहुल गांधींनी काय केलं, तर नेमक्या याच मुलींचा मुद्दा उपस्थित केला. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात राहुल गांधी स्वतः फार काही बोलले नाहीत. त्यांनी या मुलींना बोलू दिलं, त्यांनी मुलींना त्यांचे प्रश्न मांडू दिले. त्यांनी एक प्रकारे या कार्यक्रमाला TEDx टॉक्स याचं स्वरूप दिलं. आता यामुळे नेमकं काय झालं, तर भाजपने कार्यक्रमावर ज्या प्रकारे आरोप केले होते त्या सगळ्या आरोपांची हवाच निघून गेली. या कार्यक्रमात राहुल गांधी फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत बसले नाहीत. ते एबीव्हीपी आणि युथ काँग्रेसच्या राड्यावरती बोलले नाहीत. त्यांनी मोदी अमित शहांचा एकदाही उल्लेख केला नाही. त्यांनी भाजपवर किंवा संघावर राजकीय अशी टीका केली नाही. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी फक्त आणि फक्त महिलांचा मुद्दा होता. ते शेवटपर्यंत याच मुद्द्यावर बोलले. हा कार्यक्रम राजकीय नव्हता हे राहुल गांधींनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. आता हे वेगळ्याच प्रकारचं राजकारण आहे. देशामध्ये सध्या घडत असलेल्या राजकारणाच्या अगदी उलट आहे. पण हे करण्याचं धाडस राहुल गांधींनी दाखवलं. येणाऱ्या काळात हा कार्यक्रम देशातल्या राजकारणाची स्टाईल बदलणारा ठरू शकतो असं म्हणण्याचं कारण आहे ते हेच.
इथे राहुल गांधी यांनी महिलांचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी महाराष्ट्राची मुख्य म्हणजे पुण्याचीच का निवड केली हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. खरं तर पुण्याआधी राहुल गांधी यांचा छात्रोकी गुंज हा कार्यक्रम राजस्थानमधल्या कोटामध्ये, उत्तराखंडमधल्या देहरादूनमध्ये आणि उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेला. या प्रत्येक शहरातल्या कार्यक्रमात राहुल गांधींनी विद्यार्थ्यांचे मुद्दे उपस्थित केले होते. पण स्पेसिफिकपणे महिलांचा मुद्दा राहुल गांधींनी फक्त पुण्यातच मांडला. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राची सामाजिक पार्श्वभूमी. महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्र हा सामाजिकदृष्ट्या यूपी, राजस्थान किंवा एकूणच उत्तर भारतापेक्षा जास्त प्रगत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महिलांचा मुद्दा मोकळेपणाने मांडता येतो. महत्वाचं म्हणजे इथून जो मेसेज द्यायचा आहे तो सगळ्या देशाला देता येतो. राहुल गांधींनी नेमकं हेच केलंय. त्यांच्या कार्यक्रमात समाजाच्या सगळ्या स्तरातल्या मुली आल्या होत्या. कार्यक्रमासाठी फक्त अभिजन नाही तर बहुजन समाजातल्या विद्यार्थिनींची सुद्धा निवड करण्यात आली होती. आता ही बाब नक्कीच लक्षवेधी आणि भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. या कार्यक्रमातून राहुल गांधींनी आणखी एक असं नॅरेटिव्ह तयार केलेलं जे येणाऱ्या काळात देशातल्या महिला राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतं. मागच्या काही वर्षापासून देशातल्या राजकीय पक्षांनी एक नवीन प्रथा सुरू केली आहे. ही प्रथा म्हणजे प्रत्येक निवडणुकीआधी महिलांसाठी पैशांच्या योजनेची घोषणा करणं. मध्य प्रदेशातल्या लाडली बहिणा योजनेपासून याची सुरुवात झाली. पुढे महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, दिल्ली या राज्यामध्ये अशा प्रकारच्या योजना चालू झाल्या. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी सुद्धा महिलांसाठी अशा योजना येण्याची चर्चा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं म्हणणं असं असतं की महिलांच्या हक्कासाठी या योजना आहेत. पण मुळामध्ये महिलांचे जे कोअर मुद्दे आहेत त्यावरती कुठलाच राजकीय पक्ष चर्चा करत नाही. पण आता राहुल गांधींनी काय केलं तर त्यांनी जाहीरपणे महिलांच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी स्टेजवरून मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी पुण्यातल्या कार्यक्रमातून थेट देशातल्या पेट्रियार्कीला आव्हान दिलं. इथेच राहुल गांधी करत असलेले राजकारण वेगळे ठरतं. कारण यामुळे इतर राजकीय पक्ष हे महिलांचा वापर फक्त मतांसाठी करतात. हे निवडणुकीच्या आधी महिलांना पैसे देऊन मतं घेण्याचा प्रयत्न करतात, हे चित्र निर्माण होऊ शकतं. दुसरीकडे राहुल गांधी मात्र महिलांकडे फक्त निवडणुकीच्या आणि मतांच्या दृष्टीने पाहत नाही. हा मेसेज देशभरात जाऊ शकतो. याचा मोठा इम्पॅक्ट समाजाच्या एका वर्गावर होऊ शकतो. राहुल गांधींची हीच कृती भविष्यातलं महिला राजकारण पूर्णपणे बदलणारी ठरू शकते असं म्हणता येतं. ते यामुळेच एकंदरीतच राहुल गांधी यांच्या कार्यक्रमातून नेमकं साध्य काय झालं तर हा कार्यक्रम पूर्णपणे इश्यू बेस्ड बनवून राहुल गांधींनी भाजपच्या आरोपांची हवा काढून टाकली. कार्यक्रमाआधी भाजपचं म्हणणं होतं की राहुल गांधी पुण्यामध्ये राजकारण करायला येतात. पण राहुल गांधींनी त्यांच्या कार्यक्रमाचं स्वरूपच असं ठेवलं की हा आरोप भाजपवरतीच उलटण्याची शक्यता आहे. भाजपचे फाशी उलटे पडतायत ते अशा प्रकारे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? राहुल गांधी यांच्या या स्टाईलमुळे येणाऱ्या काळातलं राजकारण बदलून जाईल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.